तर हाय हॅलो नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण हर्षलता. तुम्ही कशा आहात? मजेत ना? मी पण मजेत आहे. आज मी घेतलं मिक्सर न वापरता लोणी कसं तयार करायचं. याला काही मोठी प्रोसिजर नाही आहे आणि सहजपणे आपण काही न करता अगदी सहज लोणी तयार करू शकतो मिक्सर वगैरे न वापरता. तर कसं आहे ना, मनाला शांतता मिळेल असं काही करत राहायचं आणि करत राहिल्याने आयुष्य असंच संपून जाईल आपलं. तर मग आपण असे छंद आपले काही जोपासत राहायचे आणि जिथे आपल्याला शांतता मिळते असं काही आपण करायचं. तर मग आज मी ठरवलं, माझ्याकडचं तूप संपलेलं होतं आणि मी 8 दिवसपासून साय जमा करते आणि अशाच प्रकारे मी माझ्या घरच्या घरी दुधाच्या साईपासून लोणी तयार करते आणि ते अगदी प्युअर आणि छान राहते आणि त्याचा खूप छान सेंट येते आणि खायला पण अप्रतिम लागतं. आणि माझ्याकडे मी नेहमी घरच्याच दुधाच्या साईपासून लोणी तयार करते आणि खूपच ते अप्रतिम बनते. आणि प्रत्येकच जण असं करत असेल तर 8 दिवसाची माझी साय बरीच काही जमा होते. तर मी 8ही दिवस मी ते गोळा करते, पण फ्रीजमध्ये गोळा करते आणि ज्या दिवशी मला लोणी करायचं आहे तर त्या दिवशी मी ते सकाळपासून बाहेर काढून ठेवते. तर अशा प्रकारे मी फक्त त्याला चम्मचने फक्त फिरून घेतलं, बाकी काही केलेलं नाही आणि त्यामध्ये पाणी टाकलं. तर अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने केलेलं आहे. काही तामझाम नाही याच्यामध्ये आणि काही भांडे भरवायची गरज नाही. अगदी चम्मचनं ते फिरून घ्यायचं पूर्ण. जेव्हा तुम्हाला लोणी करायचं आहे सकाळपासून ते भांडं आपलं बाहेर काढून ठेवायचं आणि त्यामध्ये भरपूर पाणी टाकून ठेवायचं. मग फेटायचं, त्याला चम्मचनीच फेटायचं, छान गोल 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 असं फेटायचं. आणि तुम्ही बघू शकता की अशा साध्याच चम्मचने मी ते ज्याने ब्रेडला आपण बटर वगैरे लावतो तोच चम्मच घेतलेला आहे मी. मला वेळेवर तोच दिसला, मला तोच घेतला मी. तर त्यानेच मी फेटलं आणि अशा प्रकारे माझं अगदी छान प्रकारे लोण्याचा गोळा बघा तुम्ही किती सुंदर निघालेला आहे. तर मग असं हे 2-3 पाण्याने आपण त्याला धुवून घ्यायचं. तर असंच हे आपलं गृहिणीचं आयुष्य चालू राहते. असेच आपण कामं करत राहतो आणि यामध्येच आनंद आहे. मला तरी असं वाटतं की असं छान मी आनंदाने माझे गृहिणीचं जीवन मी घालवत असते आणि काही तामझाम न करता अशा प्रकारे छान प्रकारे हे लोणी तयार झालेलं आहे. आणि मी 2-3 पाण्याने धुतलेलं आहे त्याला. तुम्ही जास्त पण पाण्याने धुवू शकता, असं काही नाही. आणि अशा प्रकारे छान असं मी लोणी धुवून घेतलेलं आहे. बघा किती छान, काही न करता अगदी लोणी कसं लोण्याचा गोळा सहज तयार झालेला आहे. कुठले भांडे भरवायची गरज नाही आपल्याला. अगदी माझे 2 गंज आहे, एक म्हणजे दुसरं पाणी काढायला आणि याच गंजात मग मी ते तापवायला ठेवेल. कोणाला दुसऱ्या भांड्यात ठेवायचं असेल तर अवश्य ठेवू शकता तुम्ही. आणि असं हे छान धुवून घ्यायचं लोणी. नंतर गोळा अगदी छान हाताने दाबून त्याला छान थंड्या पाण्याने धुवून घ्यायचा. आणि फार असं काही कष्टाचं काम नाही हे. कोणाला खूप असं वाटतं की बाबा लोणी काढायचं आता, माझं लोणी काढायचं आता, त्यातच आपला वेळ निघून जातो. पण अगदी 5-10 मिनटात लोणी तयार होते. काही मिक्सर लावायची गरज नाही, काही भांडे भरवायची गरज नाही. अशा प्रकारे छान थंड पाणी टाकून छान ते लोण्याचा गोळा धुवून घ्यायचा. बघा छान माझा अगदी पांढरा शुभ्र लोण्याचा गोळा तयार झालेला आहे, असं बघू शकता. हे पाणी जर तुम्हाला, माझी ट्रिक एक म्हणजे हे पाणी राहिलेलं कोणाला आवडत नाही तर मग गोडलिंबाच्या झाडाला टाकायचं हे पाणी. मी असंच करते नेहमी जेव्हा लोणी काढते जे पाणी उरते त्याचं, तर मी ते माझ्या गोडलिंबाच्या झाडाला टाकते. ही आहे माझी आजची टीप. आणि अशा प्रकारे माझा लोण्याचा गोळा तयार झालेला आहे. धुवून पण घेतला मी स्वच्छ आणि कुठला वास वगैरे येत नाही याला. कारण तुम्ही 1 महिना पण साय जमा केली, फ्रीजमध्ये ठेवली तर काही हरकत नाही. त्याचं काही असं स्मेल वगैरे येत नाही त्याला.
आणि ज्या दिवशी तुम्हाला काढायचं असेल, मी सांगितलंच आहे तुम्हाला, ज्या दिवशी तुम्हाला लोणी तयार करायचं आहे त्या दिवशी सकाळपासून ते बाहेर गंज ठेवायचा, आपल्या टेबलवरती, डायनिंग टेबलवरती ठेवून द्यायचा झाकण लावून त्याला, आणि त्यामध्ये पाणी टाकून ठेवायचं आणि थोडं फिरवून घ्यायचं. हे अशा प्रकारे माझं ते पाणी लोण्याचं काढून घेतलेलं आहे. आणि बघा किती सुंदर लोणी निघालेलं आहे. बघा बघा, पांढरं शुभ्र. आम्ही असं पण खातो, थोडं मी ठेवून देत असते खायला. मला खूप आवडते ही लोणी खायला, छान लागते. माझ्या अगदी लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात. तर मी अशा प्रकारे हे लोणी काढलेलं आहे. खूपच सोपी पद्धत आहे लोणी काढण्याची माझी. बघा, तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही असं पण करू शकता. मी याच पद्धतीने नेहमी माझे घरचं लोणी काढत असते. आणि तुम्हाला टाईम वगैरे नसेल तर तुम्ही 1 महिना ते साय जमा करून ठेवू शकता फ्रीजमध्ये, आणि नंतर आरामशी तुम्हाला जेव्हा वेळ राहते तेव्हा ते बाहेर काढून ठेवायचं आणि असं चम्मचनी फिरून घ्यायचं, ते पूर्ण मिक्स करून घ्यायची ते साय पाणी टाकून, आणि फिरवलं की अगदी लोणी तयार होतं सोप्या पद्धतीने. अशा प्रकारे माझं छान लोणी तयार झालेलं आहे. बाकीचं पाणी मी माझ्या गोडलिंबाच्या झाडाला टाकेल. छोटंसं झाड आहे माझ्याकडे, त्याला टाकेल. आता मी त्याच गंजामध्ये लोणी तापायला ठेवते आहे. आणि आपलं घरचं अगदी शुद्ध तूप म्हणू आता याला आपण, तर तयार होते. थोडी बेरी निघते नंतर तूप झाल्यानंतर ते, आणि शिजवताना ते त्यामध्ये खायचं पान टाकायचं एक, आणि त्याने छान सुगंध येतो आपल्या तुपाला. विळ्याचं पान तुम्ही काय म्हणता, मी खायचं पान म्हणते. म्हणजे विळ्याचं पान आपण पूजेला वापरतो ते खायचं पान, किंवा काय नागलीचं पान, असं ठेवून द्यायचं ते तापायला. कमी गॅसवर ठेवायचं. बघा किती छान गोळा तयार झालेला आहे. कमी भांडे वापरून मी हे सर्व केलेलं आहे. सोप्या पद्धतीने आपलं लोणी तयार केलेलं आहे. आता हे भांड्यामध्ये 10 वगैरे मिनटं लागेल याला व्हायला, आणि कमी गॅस करून तुम्ही बाकीचे पण कामं करू शकता तुमचे. कमी गॅसवर हे ठेवून द्यायचं, आणि आपल्याला नंतर झाल्यानंतर तो सुगंधच येतो छान तुपाचा. मग आपण ते करायचं, गाळून वगैरे घ्यायचं त्याला. पण लोणी काढल्यानंतर त्याला शुद्ध छान पाण्याने धुवून घ्यायचं. इथे मी गरम पाणी करत आहे, म्हणजे हात धुवायला माझ्यासाठी ते निघत नाही लवकर, त्यामुळे थोडं गरम पाणी हात धुवायला, चम्मच वगैरे धुवायला मी ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे मी हे गॅसवर ठेवलेलं आहे गंज, आणि आपलं आता लवकरच त्याचं लोण्याचं तूप तयार होईल. छान माझं अर्धा किलो वगैरे तूप तयार होतं. तर अशा प्रकारे आपले कामं पण होतात, आणि असे आपले छोटे मोठे घरचे जे कामं राहतात ते पण साईड बाय साईड आपण करत असतो. आपल्याला हे सगळं जमतं. एक गृहिणीला हे साईड बाय साईड कामं करायला खूप जमतं. बघा अशा प्रकारे तापत आहे. बघा किती छान पिवळं छान आपलं हे लोण्याचं तूप तयार झालेलं आहे. बघा बघा, यामध्ये या प्रोसिजरमध्ये एक खायचं पान टाकायचं, आणि आपलं हे तूप तयार झालेलं आहे. बघा किती छान झालं आहे. आणि थोडीफार बेरी निघतेच, माझ्या पण याला निघाली. आता कोणाच्या याला नसेल निघत, माझ्या याला थोडं गंजाला असं ते राहते. बघा खूप छान झालेलं आहे आपलं तूप. सुगंध पण खूप छान येत आहे. सर्व घरामध्ये त्याचा सुगंध दरवळत आहे तुपाचा. खूप छान झालेलं आहे. तर अशा प्रकारे मी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने लोणी तयार करत राहते. बघा कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की कळवा. आणि आपलं हे तूप तयार झालेलं आहे आता. तर भेटूया नंतर, आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटू.
तोपर्यंत काळजी घ्या. बघा आता हे तूप तयार झालेलं आहे माझं. हे असं बेरी निघालेली आहे, याच्यामध्ये दाखवली मी तुम्हाला. तर बघा किती छान आपलं तूप तयार आहे. छान पिवळं पिवळं तूप निघालेलं आहे. ठीक आहे, मग आपण भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटू. आता आपण